नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। अत्यावश्यक सेवेसह बेमुदत संपामुळे सरकारी कामकाज ठप्प। राज्यभरातील 17 लाख सरकारी कर्मचारी शिक्षक गेले वर्षभर याहून अधिक कालावधीत न्याय प्रलंबित मागण्या मिळवण्यासाठी धरणे, सत्याग्रह आणि अकाउंट राज्यव्यापी निदर्शने, भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शन, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शाळाबंद आंदोलन, हिवाळी अधिवेशनात साखळी उपोषण तसेच शासनाच्या नकारात्मक धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्यभर धरणे, सत्याग्रह असे विविध माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कर्मचारी शिक्षक संघटनेच्या वतीनं करण्यात आले, तरी देखील शासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे समन्वय समितीने दिनांक 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत संपात अत्यावश्यक सेवेसह कर्मचारी संपात सहभागी असल्याने सरकारी कामकाज ठप्प। पाहूया निमंत्रक सरचिटणीस पुणे विभागीय सचिव PN काळे काय सांगत आहेत। सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ। राज्य सरकारी आणि शिक्षक यांचा आज राज्यव्यापी बेमुदत संप आहे। त्यामध्ये संपामध्ये प्रमुख मागणी जी आहे ती पेन्शनची आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सरकारने जाहीर केली, परंतु त्याची अधिसूचना अद्याप दिली नसल्यामुळं कर्मचाऱ्यांना नेमका विकल्प काय लिहून द्यायचा हे कळत नसल्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे। त्याचबरोबर केरळच्या धर्तीवर आपल्याही शासकीय कर्मचाऱ्यांना 5 लाखाचा कॅशलेस विमा योजना ही लागू व्हावी याची मागणी आम्ही लावून धरलेली आहे। सेवानिवृत्तीचं वय 60 करा, त्याचबरोबर रिक्त पदं तात्काळ भरा। जवळपास 40 ते 50% रिक्त पदं आहेत, ती तात्काळ भरावीत आणि ती कायमस्वरूपी भरावीत। कंत्राटी आणि खाजगीकरण रद्द करा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा अशी मागणीसुद्धा आम्ही या संपामध्ये घेतलेली आहे। त्याचबरोबर अनुकंपा तत्वावरची जे काही हे असेल ते सुलभ करून त्यांना ताबडतोब शासन सेवेत सामावून घ्यावं। शिक्षकांच्या अनेक मागण्या आपण या संपामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। त्यामुळं एकंदरीत या हिवाळ्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये गेल्या 15 महिन्यामध्ये 7 वेळा आंदोलनं करण्यात आली, परंतु त्या 7 आंदोलनांची सरकारनं दखल घेतली नसल्यामुळं आम्हाला नाविलाजास्तव बेमुदत संपाची हाक द्यावी लागलेली आहे। आणि या संपामध्ये जवळपास महाराष्ट्रात आता सध्या शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। आज शासकीय रुग्णालयसुद्धा, अत्यावश्यक सेवासुद्धा बंद आहेत। त्यामुळं हा संप पूर्णपणे यशस्वी झालेला आहे असं मी मानतो। आमच्या या संपाचं नेतृत्व JK महाडिक, DG मुलानी, गणेश धुमाळ, आपले रवी अर्जुने यांच्या माध्यमातून आम्ही अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये प्रचार यंत्रणा राबवून जास्तीत जास्त संख्येनं सरकारी कर्मचारी यामध्ये उतरतील यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि संप यशस्वी झाले। एकच मिशन, एकच मिशन,